दिल्लीच्या जंतर मंतरवर पहाटेच्या अंधारात नेमकं काय घडलं? पोलिसांनी आधी सुरक्षा कवायत असल्याचं सांगितलं, नंतर अचानक फोन जॅमर लावले गेले. काही क्षणात मंचाभोवती पांढरा पडदा उभारण्यात आला आणि अवघ्या काही सेकंदात पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. ही केवळ एका आंदोलनाची समाप्ती होती की त्यामागे अत्यंत नियोजनबद्ध कारवाई होती? या घटनेनंतर देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत आहेत, तर सरकारच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पहाटे नेमकं काय घडलं, पोलिसांनी कोणती रणनीती वापरली, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत आणि आता पुढे काय घडू शकतं. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सोनम वांगचुक हे 28 जून पासून जंतर मंतर येथे उपोषण करत आहेत. परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र शनिवारी पहाटे परिस्थिती अचानक बदलली. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3च्या सुमारास नवी दिल्ली जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी एका तथाकथित सुरक्षा कवायतीच्या नावाखाली एकत्र बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे प्रत्यक्ष उद्देश सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्याचा असल्याची माहिती देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी संपूर्ण कारवाई अतिशय कमी वेळात पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी 30 सेकंदाची योजना तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सकाळी 6:30च्या सुमारास आंदोलनस्थळी काही क्षणासाठी हालचाली सुरू झाल्या. त्याच वेळी परिसरात फोन जॅमर लावण्यात आले, ज्यामुळे तात्काळ संपर्क साधणे किंवा थेट माहिती बाहेर जाणे कठीण झाले. यानंतर मंचासमोर अचानक पांढरा पडदा लावण्यात आला. या पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे हे उपस्थितांना दिसू नये असा उद्देश असल्याचा आरोप केला जात आहे. काही मिनिटातच पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून रुग्णवाहिकेत बसवलं आणि त्यांना सफदरगंज रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित इतर आंदोलकांनाही हटवण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर दिल्ली पोलीस आयुक्त पदात झालेल्या बदलामुळे या कारवाईबाबत आणखी चर्चा सुरू झाली. काही माध्यमांच्या वृत्तानुसार नव्या नेतृत्वाखाली ही रणनीती आखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्यांबाबत अधिकृत स्तरावर स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. या कारवाईनंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसह अनेक विरोधी पक्षांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी केंद्र सरकारने वांगचुक यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचे पुढील काही संभाव्य टप्पे महत्त्वाचे ठरू शकतात. पहिला म्हणजे संसदेत विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे हे प्रकरण संसदेत गाजण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे सोनम वांगचुक किंवा त्यांच्या समर्थकांकडून या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते. जर तसं झालंच तर न्यायालय या कारवाईची कायदेशीर बाजू तपासू शकते. तिसरं म्हणजे केंद्र सरकार आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संवाद झाला तर परिस्थिती शांत होऊ शकते, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौथं म्हणजे या संपूर्ण कारवाईत फोन जॅमर, पांढरा पडदा आणि 30 सेकंदाचा ऑपरेशन बाबत झालेले दावे भविष्यात अधिक तपास आणि सार्वजनिक चर्चेचा विषय बनू शकतात. सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी या वादाला कोणते वळण देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्याची ही कारवाई योग्य होती का, की सरकारने आधी संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा होता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करा. पाहत राहा आझाद मराठी. धन्यवाद.